कळवा खाडीवरच्या अनधिकृत झोपड्यांवर कारवाई केल्याच्या निषेधार्थ ठाण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 7 नगरसेवकांनी राजीनामा दिला। कळव्याच्या खाडीवरच्या या झोपड्यांचा प्रश्न विधानसभेतही गाजला होता। विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या कारवाईला विरोध केला होता, पण ठाणे महापालिका आयुक्तांनी ही कारवाई रोखली तर खाडीचं अस्तित्वच मिटून जाईल असं भावनिक आवाहन केलं होतं। पालिकेच्या सर्वसाधारण महासभेत त्यानंतर या झोपड्या तोडण्याचा ठराव मंजूर करण्यात आला। त्याच्याच निषेधार्थ मनोहर साळवी, मिलिंद पाटील, अपर्णा साळवी, मनाली पाटील, महेश साळवी, मनीषा साळवी आणि अक्षय ठाकूर या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी राजीनामे दिलेत। ठाण्यातल्या 72% इमारती अनधिकृत असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। पालकमंत्री ज्या भागातलं वरती आले त्यात भागात सर्वाधिक जास्त झोपडपट्ट्या आहेत। 2 ते 2.5 लाख झोपडपट्ट्या ह्या तिथे फॉरेस्टमध्ये आहेत। 2 ते 2.5 लाख झोपडपट्ट्या ह्या MIDCच्या लँडवरती आहेत। ठाण्याचा विचार केला तर 72% ठाणं हे अनधिकृत आहे। जर ठाण्यातलं सगळंच अनधिकृत बांधकाम तोडायचं ठरलं ठाण्याच्या सौंदर्यासाठी तर ठाण्याची एक सुंदर स्मशानभूमी तयार होईल। ज्या गरिबांच्या आशीर्वादामुळे आपण या पदावर, या खुर्चीवर इतके वर्ष आपण राज्य करत आहोत आणि या पदावर सन्मानाने आहोत, त्यांच्याच घर उद्ध्वस्त करण्याचा ठराव ही मंडळी करतात। वास्तविक पाहता या गोरगरिबांच्या सोबतच राहण्यासाठी आम्ही आहोत, पूर्वीपासून आहोत। खुर्चीत असो नसो